श्री स्वामी समर्थ. व्रतवैकल्यांचा सणांचा राजा म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिना हा अत्यंत शुभ आणि पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिना हा यंदा गुरुवारी 13 ऑगस्टला सुरू होणार आहे आणि यावर्षी श्रावण महिन्यामध्ये 4 श्रावणी सोमवार असणार आहेत. प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ ही अर्पण केली जाते. शिवामूठ अर्पण करत असताना ती कशा पद्धतीने अर्पण करायची आहे, शिवामूठ व्रत का आणि कसे करावे, शिवामूठ व्रत कोण कोण करू शकते, त्याचप्रमाणे शिवामूठ अर्पण करत असताना मंत्र कोणता म्हणावा, आपण जर घरीच ही शिवामूठ अर्पण केली तर शिवामुठीसाठी वापरलेलं जे धान्य आहे तर त्याचे पुन्हा काय करावे, शिवामूठ अर्पण केल्याने आपल्याला कोणते फळ मिळते, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओतील माहिती आवडली, माहितीपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की द्या. श्रावण महिन्यामध्ये ज्याप्रमाणे शिवपुराण, शिवलीलामृत, शिवकवच, शिवचालिसाचे पारायण केले जाते, शिवपंचाक्षर मंत्राचा जप केला जातो, महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो, त्याचप्रमाणे शिवामूठ व्रत देखील केले जाते. महादेवांना शिवामूठ अर्पण केल्यामुळे विशेष फळ मिळते. शिवामूठ व्रत जे आहे तर ते लग्नानंतर पहिली 5 वर्ष केली जाते. यामध्ये प्रत्येक श्रावणी सोमवारी जे धान्य आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण केले जाते. प्रत्येक सोमवारी धान्य जे आहे तर ते वेगवेगळे असते आणि विवाहानंतर किमान 5 वर्ष तरी आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचे आहे, किंवा आपण हे व्रत जे आहे तर जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण कितीही वर्ष हे व्रत जे आहे तर ते करू शकतो. आणि हे व्रत करत असताना आपल्याला श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास सुद्धा करायचा आहे, शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे. शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. शिवामूठ अर्पण करण्या अगोदर आपल्याला शिवपिंडीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. मंदिरामध्ये जाऊन आपण ही शिवामूठ अर्पण करू शकतो किंवा घरी केली तरी सुद्धा चालते. आपण जर घरीच शिवामूठ अर्पण करणार असू तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला प्रत्येक श्रावणी सोमवारी ज्या ठिकाणी आपण महादेवांच्या पिंडीची पूजा करणार आहोत तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाट किंवा चौरंग मांडायचा आहे, त्यावरती पांढरे कापड अंतरायचं आहे. सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करायची आहे. त्यानंतर गणपतीची पूजा करायची आहे. गणपतीच्या मूर्तीला किंवा सुपारीला सुद्धा विधिवत अभिषेक करायचा आहे आणि एका बाजूला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, त्यानंतर अक्षता, जास्वंदीचं फूल, दुर्वा आवर्जून अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एका तामणामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे आणि शिवलिंगाला सुद्धा आपल्याला सर्वप्रथम जलाभिषेक करायचा आहे. पंचामृताने आपण शिवपिंडीवरती अभिषेक करू शकतो किंवा फक्त पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती शिवलिंग ठेवायचं आहे. शिवलिंगाला आपल्याला भस्म किंवा चंदन लावायचं आहे. यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे. बेलपत्र हे नेहमी पालते अर्पण केले जाते. पानाचा देठ हा शिवलिंगाकडे आणि पानाचं टोक आपल्याकडे येईल अशा प्रकारे बेलपत्र अर्पण करायचं आहे. पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती वेगवेगळी असते. पहिला श्रावणी सोमवार जो असणार आहे तर तो 17 ऑगस्टला आलेला आहे आणि या दिवशी जी शिवामूठ आहे तर ती तांदूळ असणार आहे. दुसरा श्रावणी सोमवार जो आहे तर तो 24 ऑगस्टला आलेला आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्टला आलेला आहे आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ असते ती म्हणजे मूग. चौथा श्रावणी सोमवार म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबरला आहे. या दिवशी शिवामूठ जी आहे तर ती जव असणार आहे. जव आपल्याला मिळाले नाहीत तर आपण गहू जे आहेत तर ते सुद्धा शिवामुठीसाठी वापरू शकतो. शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करताना कोरडी कधीही अर्पण करायची नाही. धान्य जे आपण शिवामुठीसाठी घेणार आहोत तर त्यावरती आपल्याला 2 थेंब का होईना पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते धान्य आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे. शिवामूठ अर्पण करत असताना आपल्या उजव्या मुठीमध्ये आपल्याला शिवामुठीचं धान्य घ्यायचं आहे. मूठ जी आहे तर ते आपल्याला उभी शिवपिंडीवरती धरायची आहे. अंगठा जो आहे तर तो वरच्या बाजूला बाहेर आपल्याला धरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही शिवामूठ जी आहे तर ती शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे. आता आपण जेव्हा शिवामूठ अर्पण करतो तर त्यावेळेला आपल्याला मंत्रसुद्धा म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे,
नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणत आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे. किंवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण म्हणू शकतो की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. तर असं आपल्याला 3 वेळेला म्हणायचं आहे. आता जेव्हा आपण शिवपिंडीवरती शिवामूठ अर्पण करतो तर त्यावेळेला एकाच वेळेला आपल्याला मुठभर धान्य जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि अर्पण करायचं आहे. परंतु शिवामूठ अर्पण करतानाचा आपण जो मंत्र बघितला तो मात्र आपल्याला 3 वेळेला म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे हे शिवामूठ व्रत जे आहे तर ते केले जाते. 5 वर्षानंतर आपल्याला या व्रताचे उद्यापन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे. जर एखाद्या महिलेने हे व्रत केलेले असेल तर आपल्याला 5 वर्षानंतर एका स्त्रीला घरी बोलावून तिला गोडाचा प्रसाद द्यायचा आहे, भेटवस्तू द्यायची आहे. आणि जर एखाद्या पुरुषाने शिवामुठीचे व्रत केले तर 5 वर्षानंतर जेव्हा आपण उद्यापन करणार त्यावेळेला एका पुरुषाला घरी बोलावून त्याला भेटवस्तू आणि गोडाचा प्रसाद जो आहे तर तो द्यायचा आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मणाला शिदा दक्षिणा द्यायची आहे, भोजन द्यायचं आहे. महिला पुरुष कोणीही हे शिवामुठीचे व्रत जे आहे तर ते करू शकतात. अगदी जोडीने पती पत्नी सुद्धा हे व्रत करू शकतात. पती पत्नी दोघांनी एकत्र हे व्रत केले तर 5 वर्षानंतर एका जोडप्याला घरी बोलवायचं आहे, त्यांना प्रसाद आणि भेटवस्तू द्यायची आहे. आणि आपल्याला सोमवारी दिवसभर उपवास करायचा आहे. प्रदोष काळी म्हणजे 3 सांजेच्या वेळेला शिवपिंडीची पूजा करून आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो. शिवामुठीचे व्रत जे आहे तर ते का केले जाते तर प्राचीन कथा आणि पुराणानुसार असे मानले जाते की श्रावण महिना हा भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. या काळात शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. याच महिन्यात माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर उपासना केली होती. यासाठीच महिला कुमारिका श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची विशेष पूजा करतात. यामुळे कुमारिकांना चांगला पती मिळतो. त्याचप्रमाणे विवाहितेला सुद्धा आयुष्यामध्ये सौख्य मिळते. या व्रताचा भाग म्हणूनच शिवामूठ ही शिवपिंडीवरती अर्पण केली जाते. एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा नवीन घरामध्ये ॲडजस्ट व्हायला तिला त्रास होत असतो, कष्ट पडत असतात. परंतु शिवामूठ व्रत केल्याने त्या स्त्रीला सासरी प्रेम आणि आदर मिळतो. त्यामुळे शिवामूठ व्रत जे आहे तर ते नवविवाहित मुलीसाठी अत्यंत फलदायी मानले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये असे म्हटले आहे की शिवामूठ वाहिल्याने जीवनातील कष्ट कमी होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येत असते. भारतीय परंपरेमध्ये दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे. आपण शिवामूठ अर्पण केल्यामुळे आपल्याकडून मुठभर धान्याचे दान जे आहे तर ते सुद्धा होत असते. आता आपल्याला जर मंदिरामध्ये जाऊन शिवामूठ अर्पण करणे शक्य नसेल तर घरी आपण ही शिवामूठ अर्पण करायची आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की घरी जेव्हा आपण शिवामूठ अर्पण करतो त्यावेळेला शिवामुठीसाठी वापरलेल्या धान्याचं आपल्याला काय करायचं आहे तर हे जे धान्य आहे तर ते पक्ष्यांना खायला आपल्याला घालायचं आहे. किंवा या शिवामुठीच्या धान्यामध्ये आणखी दुसरे धान्य घालून म्हणजे त्या धान्यामध्ये भर घालून आपण ते गरीब गरजू व्यक्तींना दान स्वरूपामध्ये देऊ शकतो. इतर पूजेमध्ये जे साहित्य वापरलेलं आहे तर त्याचं आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जन करायचं आहे. नैवेद्य जो आपण पूजेमध्ये ठेवलेला असतो तर हा नैवेद्य घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने शिवामूठ व्रत जे आहे तर ते केले जाते, शिवामूठ अर्पण केली जाते. वेगवेगळ्या संकल्पासाठी सुद्धा आपण शिवामूठ व्रत करू शकतो. जसं की आपला विवाह लवकर व्हावा म्हणून कुमारिका हे शिवामूठ व्रत करू शकतात. अखंड सौभाग्यासाठी सौभाग्यवती हे व्रत करू शकतात. संतती प्राप्तीसाठी किंवा ऐश्वर्य प्राप्तीसाठी देखील आपण शिवामूठ व्रत जे आहे तर ते करू शकतो.